आज आपण दुधी भोपळ्यापासून एक खूप छान नाश्ता बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी हे 3/4 कप दुधी आहे हा मी किसून चांगला धुवून किसून घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा कप मी बारीक रवा घातलेला आहे। चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया। आता आपण हे 10 मिनिटं झाकून ठेवूया। 10 मिनिटं झालेली आहेत। आता 1 टेबलस्पून आपण बेसन घालायचं आहे। थोडीशी आपण कोथिंबीर घालूया। त्यानंतर थोडा चाट मसाला, हळद आणि लाल मिरची घातली आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून आपण दही घालायचं आहे। आपण पाणी गरम करायला ठेवले। एका ट्रेला आपण तेल लावून घेतलं। 2 टेबलस्पून पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतलं। ट्रेमध्ये आपण मिश्रण काढून एकसारखं करून घेतलं। आता याला आपण 15 मिनिटं स्टीम देऊया। 15 मिनिटं झालेली आहे। विस्तो बंद करूया। झालेला आहे, कट करून घेऊया। हे कट करून घेतलं आहे। तर शॅलो फ्राय करूया। नॉनस्टिक पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय। थोडीशी मोहरी आणि तीळ घातलेले आहे। त्यावरती आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण अरेंज करून घ्यायचे आहे। दोन्ही साईडने आता फ्राय केलेला आहे। आता सर्व करूया। आपला दुधी भोपळ्याचा नाश्ता